आदरणीय मंच, खरं तर आज आपण सगळेजण ज्या कारणानं इथे एकत्र आलोय तो दिवस तशी वेळ खरं तर कोणावर यायला नको हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला इथे खरं तर यायची गरज पडायला नको होती, पण ती वेळ आली आणि ती सतत येते. हीच आजची सत्य परिस्थिती आहे. बच्चू भाऊंना आज आपण सहवेदना पुरस्कार दिला आणि बच्चू भाऊ तुम्ही निराश नका होऊ. सहवेदना तुमच्यासारखी लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत सहवेदना असणारच. आणि त्यांच्या सहवेदना ह्या बळीराजाबरोबर दिव्यांगांबरोबर कशा जोडल्या गेल्या आहेत ते मी खूप आधीपासून बघितलं आहे. जे बच्चू भाऊंचं जे राहुटी आंदोलन जे त्यांनी सांगितलं ते खास कव्हर करायला मी गेली. एक इथं कोणी नमूद नाही केलं, एक जबरदस्त आंदोलन बच्चू भाऊंनी केलं होतं. ते म्हणजे अख्खा आमदार निवास त्यांनी ताब्यात घेऊन टाकला होता. तो मला माहिती नाही किती लोकांना आठवतो. नागपूरचा जो आमदार निवास आहे तोच त्यांनी पूर्ण ताब्यात घेऊन घेतला होता. त्यामुळे आता हे बच्चू भाऊंनी काही स्वतःसाठी केलं असं तर नव्हतं. त्यांच्या ज्या सहवेदना आहेत त्यातूनच होणारी ही आंदोलनं आहेत. आणि जोपर्यंत ते आहेत, जोपर्यंत शेतकरी संघटनेतली मंडळी आहे, किसान पुत्र सारख्या संघटना आहेत, मला वाटतं सहवेदना मरणार नाही. इथे उपस्थित सगळ्यांनाच साहेबराव करपेंची करुण कहाणी माहिती आहे. पण आज बच्चू भाऊ, जरी तुम्हाला वाटतं की ही आलेली मंडळी इथे कमी आहेत एखाद्या लग्नात येतात त्यापेक्षा, तरी इथे आज आपण जे बोलतोय ते महाराष्ट्रापर्यंत जात आहे हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे खरं तर सुदर्शन रापटवार यांनीच शब्दांकन केलेली ज्या सुमनताई अग्रवालबद्दल त्यांनी सांगितलं ती पोस्ट मी वाचून दाखवते. आपल्या सगळ्यांना त्याची माहिती आहे, पण मी ही तुम्हाला नाही तर महाराष्ट्राला वाचून दाखवते असं समजा आणि ऐकून घ्या. वर्धा चिलगव्हाण येथील साहेबराव पाटील करपे यांनी 19 मार्च 1986 रोजी आपली पत्नी मालती व 4 मुलांसह दत्तपूर वर्धा येथील मनोहर कुष्ठधामात आत्महत्या केली. महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या या घटनेनं संपूर्ण राज्य हादरून गेलं होतं. या घटनेला आज 33 वर्ष पूर्ण होत आहेत. 40 एकर शेतीचा मालक असलेला साहेबराव आत्महत्येच्या निर्णयापर्यंत का आला या प्रश्नानं संवेदनशील मनांना अस्वस्थ करून सोडलं होतं. या घटनेनंतर राज्यात शेतकरी आत्महत्यांची जी साखळी सुरू झाली ती आजही अव्याहतपणे सुरू आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आत्महत्येपासून बोध घेत सरकार शेतकऱ्यांसाठी काहीतरी करेल असा आशावाद साहेबराव करपे यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत नोंदवलं होतं. पण तो आशावाद प्रत्यक्षात आला का याचे उत्तर मात्र दुर्दैवानं अजूनही होकार आलेला नाही. चिलगव्हाणचे 11 वर्ष सरपंच राहिलेले, संगीत विशारद असलेले, उत्तम भजन गाणारे साहेबराव करपे यांचा गावात मोठा वाडा होता, पण भग्नावस्थेत. त्या वाड्यातच त्यांचा संसार होता. थकीत बिलापोटी MSEBीनं वीज जोडणी खंडित केली होती. 40 पैकी 15 एकरातील पोटऱ्यांपर्यंत आलेला गहू चणा वाळला आणि सोबतच साहेबरावांची स्वप्नेही करपलीत. कर्ज फेडण्याच्या चिंतेनं ते सैरभैर झाले, मनानं खचले. दोन्ही पती पत्नीनं काहीतरी मनाशी ठरवलं व मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडले. करपे पाटील नेहमी मनोहर कुष्ठधामात यायचे. 19 मार्च 1988 रोजीही ते पत्नी व 4 मुलांसह कुष्ठधामात आले. तिथे खोली घेतली. खोलीतच टाळ हार्मोनियमच्या साथीनं भजनं गायली. सोबत आणलेल्या स्टोव्हवर पत्नीनं भजी केली, त्यात एंड्रीन मिसळलं. मुलांना भजे खायला दिले. एक एक करीत 4ही मुलांनी व पाठोपाठ पत्नीनं जगाचा निरोप घेतला. यानंतर साहेबराव यांनी शेतकऱ्यांच्या
हालाखीच्या स्थितीचं वर्णन करणारी चिठ्ठी लिहिली. त्यात त्यांनी हा निर्णय का घेतला याविषयी सविस्तर लिहिलं. तसेच 2 मुले 2 मुली, लहान मुलगी 7-8 महिन्यांचीच होती व पत्नीच्या मृत्यूचा घटनाक्रमही त्यांनी लिहिला. खोलीत एका रांगेत पत्नी आणि मुलांचे मृतदेह ठेवून त्यांच्या कपाळावर त्यांनी 1-1 रुपयाचे नाणे ठेवले. इतका टोकाचा निर्णय घेतानाही या प्रकरणात कुणी अकारण अडकू नये याचे भान साहेबराव करपे यांनी ठेवले. दाराबाहेर दगडाला दोरीनं बांधून फेकलेल्या चिठ्ठीच्या वरच्या भागातच त्यांनी कुणीही दार उघडू नये, पोलिसांना कळवावे असे लिहून ठेवले होते. नंतर एंड्रीन मिसळलेले भजे खाऊन त्यांनीही तडफडत मृत्यूला कवटाळले. त्यांना काय वाटलं होतं सिस्टीम हलेल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना माहीत पडली. त्यावेळेला अग्रवाल परिवार लगेच जिल्हा रुग्णालयात गेला. तिथे साहेबरावांचे वृद्ध आणि पायानं अधू असलेले वडील, गावातील 4-5 लोक आलेले होते. शवचिकित्सेनंतर एका ट्रकनं 6ही मृतदेह चिलगव्हाण येथे नेले. त्याच दिवशी सायंकाळी अंत्यसंस्कार झाले. आपल्या आत्महत्येनं सिस्टीम हलेल असे साहेबरावांना वाटत होते, पण तसे काहीही घडलेले नाही. उलट शेतकरी आत्महत्यांच्या साखळीनं महाराष्ट्र काळवंडून गेला. मला वाटतं हीच जी परिस्थिती आहे ना, ह्याची खरं तर काय कारणं, काय मीमांसा मी काय करणार. कारण खरं तर इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला शेती आणि शेतकऱ्याची परिस्थिती माझ्यापेक्षा जास्त चांगली माहिती आहे असं मला वाटतं. खरं तर शेतकरी आत्महत्या ह्या होत नव्हत्या असं नाही. एकेकाळी तेव्हा ज्या काही भूविकास बँका होत्या, सहकारी बँका होत्या, चक्रवाढ व्याज होतं, त्यामुळे कुठे ना कुठे आत्महत्येची पाळी ही शेतकऱ्यावर येतच होती. त्या बँका त्याही वेळेला तगादा लावायचे. लोक त्यावेळेला असं सांगतात की बँकवाले आले म्हणून शेतकरी घर सोडून लपून जायचे. गावात दवंडी दिल्या जायची नावानी. अत्यंत अपमानकारक असं शेतकऱ्याला वाटायचं. हा इतिहास आहे या आत्महत्यांचा, म्हणून तो मी आज इथे सांगते. आणि शेतकऱ्याच्या घरात काय असायचं? रेडिओ, भांडीकुंडी, असंच काहीतरी सामान. ज्याला काही थोडाफार बाहेरचा कुठला आधार असेल तो ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा. कारण व्याज दर जो आहे तो चक्रवाढ होता, पण सगळ्यांनाच ते शक्य व्हायचं नाही. आणि असा अपमान आपल्या झाल्यावर तो जो शेतकरी हर्ट व्हायचा, तो हर्ट झालेला शेतकरी आत्महत्या करायचा. ती आत्महत्या त्या अपमानातून व्हायची. म्हणजे कर्ज होतंच, पण हा जो अपमान शेतकऱ्यांचा व्हायचा त्यातून ह्या आत्महत्या व्हायच्या. वसुली अधिकारी येणं, घर रिकामं असणं, आजूबाजूचे सांगायचे की आता ते नाही आहेत, काहीतरी भांडी कुंडी उचलायची, रेडिओ उचलायचा, घेऊन जायचं. आणि ह्यातून खरं तर मला वाटतं आपेट साहेब इथे आहेत, शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलं होतं. वसुली अधिकाऱ्यांना गावबंदीचं आंदोलन सुरू केलं. आणि त्यावेळी कुठेतरी ही भीती बसायला सुरुवात झाली आणि कुठेतरी हे अशा पद्धतीनं वसुली जी आहे ती थोडी थोडी कमी व्हायला लागली. त्यावेळेला शेतकरी संघटनेने जे म्हटलं ते आजही लागू आहे, म्हणजे बदललेलं नाही आहे, की एखाद्या कारखानदारानं जर कर्ज वापस केलं नाही तर अशाच पद्धतीची जप्तीची कारवाई होते का त्याच्यावर? व्हायची का त्याच्यावर? कधीच व्हायची नाही. पण शेतकऱ्यावर मात्र सर्रास अशाच पद्धतीची कारवाई व्हायची. त्यांनी काय रेडिओ गहाण ठेवला होता का तुम्ही त्याचे रेडिओ उचलून घेऊन गेले? का त्यांनी भांडी गहाण ठेवली होती तुमच्या बँकेकडे का तुम्ही त्याच्या घरची भांडी उचलून घेऊन गेले? पण हा इतिहास आहे ह्याच महाराष्ट्राचा, खूप जुनाही आहे असं नाही म्हणता येणार. असं घडलंय शेतकऱ्यांबरोबर. पण आंदोलन सुरू झालं, शेतकऱ्याला ताकद मिळाली आणि ही जी बँकवाले होते अशा पद्धतीचे
ते थोडे वचकून राहायला सुरुवात झाली. पण तेच हाल कृषी उत्पन्न बाजार समितीत सुद्धा आहे. व्यापारी, मापारी, हमाल, सभासद सगळ्यांची हात मिळवणी होती. माझ्यापेक्षा जास्त चांगलं मला वाटतं तुम्हाला माहिती आहे. पोतेच्या पोते शेतकरी घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीला पोचायचे. त्यासाठी पहिले बस, गाडी सगळं करून जावं लागायचं. त्यासाठी खिशातून पैसा लागणार आणि मग तिथे धान्याची किंमत ठरवायची आहे. मग काय करायचं, तर तुमचे नमुने द्या आणलेल्या धान्याचे. मग शेतकऱ्याचे हाल काही तिथे नमुना देऊन थांबायचं नाही, कारण नमुन्याच्या नावाखाली टोपलं टोपलं धान्य घेऊन जायचे कृषी उत्पन्न बाजार समितीवाले. बरोबर आहे ना? आणि मग म्हणायचे, हे सगळं झाल्यावर काही दिवस थांबलं शेतकरी की मग म्हणायचं, हा अमुक भाव देईन, घ्यायचा असेल तर घ्या, नसेल घ्यायचं तर जा. मग काय करणार? गाडी करून आलेला, इतके दिवस थांबलेला, परत धान्य वापस घेऊन जाईल, काय करणार आहे तो शेतकरी? त्यामुळे धान्य विकून द्यायचा तो तिथे, हातात यायचा तर भोपळाच यायचा, तसाच आपल्या गावी वापस यायचा. आणि त्यामुळे धान्य विकल्यावर सुद्धा आत्महत्या झालेल्या आहेत. ही ह्या सिस्टीमची परिस्थिती आहे. हे त्या सिस्टीममुळे झालेल्या हे आत्महत्या आहे. त्यामुळे कुठेतरी आपल्या ह्या व्यवस्थेमध्ये, आपल्या गेल्या इतिहासामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यासुद्धा या शेतकऱ्याच्या तारणहार होत्या की त्यांनीही कत्तलखान्याचं काम केलं. हा प्रश्न जर कोणाला पडला तर त्यात फार वावगं वाटायला नको. आज आपण ज्या साहेबराव करपे आणि त्यांच्या परिवाराच्या स्मृतीत एकत्र आलो आहोत, त्यांची इच्छा होती की आपल्या मृत्यूमुळे व्यवस्था हलेल, शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील. शेतकऱ्यांची आत्महत्या, त्यांच्या आत्महत्यामुळे एक गोष्ट घडली, ती म्हणजे आत्महत्या हा विषय प्रकाश झोतात आला. आत्महत्या थांबल्या नाही, पण आत्महत्येकडे लक्ष वेधल्या गेलं. पण शेतकऱ्यांना अच्छे दिन नाही आले. जर 40 एकर शेती असलेल्या साहेबरावांची ही परिस्थिती असेल, तर सामान्यतः आज ज्या बळीराजाकडे अगदीच थोडकी एकर अशी शेती असते, त्याचे काय हाल असतील हे वेगळ्या न शब्दात सांगायची काही गरज. पाहिजे तेवढी पिळवणूक आपल्या व्यवस्थेनं, आपले भ्रष्ट अधिकारी यांनी शेतकऱ्यांची केली आहे. आणि बच्चूभाऊंसारखे जर आपण अगदी थोडे थोडके राजकारणी सोडले, तर इतरांनी सुद्धा याच्याकडे डोळे झाकच केली आहे असं म्हणायला पाहिजे. एक काळ असा होता की नापिकी झाली तरी काही भाग आपल्या उत्पन्नाचा हा शेतकऱ्याला तहसील ऑफिसला पोचवून द्यावा लागायचा. आता मग समजा त्याच्याकडे काही पिकलंच नाही, नापिकी झाली, तर मग तो काय करणार? तर नापिकीशी काय तहसील ऑफिसचं काही घेणं देणं नव्हतं. तहसील ऑफिसला जो हिस्सा द्यायचा तो त्याला द्यावाच लागायचा. मग तू उधार घे, उसनवारी कर, पैशानं विकत आण आणि दे, काय कर, पण हिस्सा हा तहसील ऑफिसला पोहोचला पाहिजे. आणि त्यामुळे शेवटी त्याही जाळ्यामध्ये, त्याही चक्रव्यूहात तो शेतकरी अडकायचा. ही सत्य परिस्थिती होती. आता नियम आपण जेव्हा करतो तेव्हा नियम करताना आपण शेतकऱ्यांसाठी करतो, पण त्या नियमांचा किंवा त्या कायद्यांचा काय परिणाम होईल, काय त्याचा दूरगामी परिणाम होणार, याचा विचार होत नाही असं मला वाटतं. व्हायला पाहिजे, होत नाही. शेतकऱ्याला निसर्ग वेठीस धरतो, पण सरकार पण वेठीसच धरते, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. मग कर्जावर कर्ज जर शेतकऱ्यानं घेतलं, पिकलं तर चांगलं, पण नापिकी झाली तर आता असं वाटतं की पर्याय म्हणजे आत्महत्याचे. आणि हे अशाच पद्धतीनं परिस्थिती सुरू आहे.
आता कोरडवाहू शेतकरी असेल, म्हणजे खरं तर सगळ्यात मोठं पाप म्हणजे आपल्या धर्मामध्ये आपण पाप पुण्य हे मानतो. मला वाटतं सगळ्यात मोठं पाप आपल्या आयुष्यातलं जर कुठलं असेल तर ते म्हणजे ज्या अधिकाऱ्यांना, ज्या नेत्यांनी शेतकऱ्यापर्यंत सिंचन आणायला हवं होतं मराठवाडा विदर्भाच्या, ज्यांनी पाणी पुरवायला हवं होतं, त्यांनी त्याच्यातला जेव्हा 1 रुपया खाल्ला तेव्हा कुठंतरी एक आत्महत्या झाली. आणि त्यामुळे ह्याच्याहून मोठं पाप मला नाही वाटत दुसरं कुठलं आहे. त्यांना हे कळत नसेल की तुम्ही न केलेलं काम किंवा तुम्ही केलेल्या भ्रष्टाचारामुळे सिंचन पोचायला जो उशीर झाला त्याच्यामुळे किती आत्महत्या या विदर्भात आणि या मराठवाड्यात होऊन गेल्या. आणि त्याच्या पापाचे धनी तेच आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी ते पैसे खाल्ले, जे अधिकारी ज्यांनी त्याची व्यवस्था केली आणि जे ते राजकारणी ज्यांनी ह्याचं नेतृत्व केलं. मग ओलीत शेतीला जास्त कर्ज मिळायचं, तिकडल्या शेतकऱ्यांवर कर्ज नाही असं नाही, तिकडल्या शेतकऱ्यांवर लाखोंचं कर्ज. आता काही लोक असं म्हणतात की शेतकरी दारू पितो, शेतीचं कर्ज घेतो आणि त्या कर्जानं शेती करत नाही, मुलीचं लग्न करतो, शेतीचं कर्ज घेतो आणि आजारावर खर्च करतो. तर प्रश्न हा आहे की तरुण पोरगी जर घरात बसली आहे तर तिचा बाप काय करणार? त्याच्याकडे जर पैसाच नाही आहे आणि पैसा आणायचा आणि लग्न करायचं असेल तर तो काय करणार? आई वडील जर आजारी असतील तर त्यांना मरायला सोडून देणार आहे शेतकरी, आजारावर खर्च नाही करणार. आणि मग असलेल्या कर्जावर शेतीसाठी तुम्ही जर घेतला असेल तर तुम्हाला परत कर्ज मिळणार नाही. आणि मग अशा वेळेला परत एकदा अडचणीमध्ये शेतकरी येताना आपण सगळ्यांनी बघितलं आहे. तर ही झाली होणाऱ्या आत्महत्यांची परिस्थिती आणि त्यांची कहाणी. पण आपण काही गोष्टींचा विचार आज केला पाहिजे, कारण आपण इथे फक्त कारणांसाठी आलेलो नाही आहोत, तर आपण मीमांसासुद्धा करणार आहोत. तर काही गोष्टींचा विचार आपण केलाच पाहिजे. आणि तो विचार आपण सगळ्यांनी नुसतं शेतकरी म्हणून करायला हवा असा नाही, आपण सगळ्यांनी समाज म्हणून सुद्धा तो विचार केला पाहिजे. संघटना म्हणून सुद्धा आपण काही विचार करायला हवं. आणि काही विचार, काही बदल सरकारला, पॉलिसी मेकर्सला, आपल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा काही बदल करणे अत्यंत गरजेचं आहे. खरं तर प्रत्येक शेतकऱ्याला इस्रायलबद्दल माहिती आहे, पण तरीसुद्धा मी आज तुम्हाला परत एकदा सांगते, इस्रायलसारखा देश सध्या युद्धामुळे चर्चेत आहे, पण शेतीत त्याचं स्थान मोठं आहे. मराठवाडा किंवा बीडच्या तुलनेत सुद्धा तिथे अर्ध पाणी आहे त्यांच्याकडे. आपल्याकडे आपण कुठेतरी जाऊ खाली 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 जमिनीत तर कुठेतरी खोलवर थोडं तरी पाणी लागेल. थोडा थोडका का होईना आपल्याकडे पाऊस पडेल, पण तिथे तुम्ही काही करा, असे भाग आहेत की जिथे जमिनीत तुम्हाला एक कण पाणी लागणार नाही. पण त्यांनी टेक्नॉलॉजीचा जबरदस्त वापर केलेला आहे आणि ती टेक्नॉलॉजी त्यांनी उत्तमरित्या शेतकऱ्यासाठी वापरली आहे. काही इस्रायलनं काही थोड्या थोडक्या भागात एखादा नेता 10,000 शेतकरी असा वापर केलेला नाही आहे आपल्या टेक्नॉलॉजीचा, तर तो वापर त्यांनी संपूर्ण इस्रायलसाठी केला आहे. हे मी का सांगते, कारण आपल्याला प्रत्येकाला बघण्याची, विचार करण्याची, पॉलिसी बनवण्याची सगळ्यातच आपल्याला बदल करावा लागणार आहे. तर तिथे तुम्हाला माहिती आहे का, तिथे खारं पाणी आहे, समुद्राचं पाणी आहे, पण शेतीला लागणारं 80% पाणी त्यांनी टेक्नॉलॉजीच्या मदतीनं खाऱ्याचं गोड केलं आहे आणि मग ते गोड पाणी शेतीसाठी ते वापरतात.
आता तुम्हाला काय वाटतं, ही टेक्नॉलॉजी एकदम गुप्त हाय सिक्रेट टेक्नॉलॉजी आहे का? तर असं काही नाही आहे, ते आपल्यालाही माहिती आहे, आपल्याकडे पण ती टेक्नॉलॉजी आहे. प्रश्न टेक्नॉलॉजीचा नाही आहे, प्रश्न टेक्नॉलॉजीच्या वापराचा आहे. आणि ते आपल्याकडे कुठेतरी होत नाही. त्याचा वापर कसा करून घ्यावा, ते पाणी शेतीपर्यंत कसं पोचावं, ह्याच्यात काही अशक्य नाही. पण त्याचा विचार झाला पाहिजे, तो बदल घडला पाहिजे, तो प्रत्येक शेतात शिवारात ते पोहोचलं पाहिजे. तर बाजूला आपल्या सोलापूर आहे जिल्हा, पर्जन्य छायेतला जिल्हा आहे. पण तिथे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तिथे ऊस आहे. ऊस का आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आता बच्चू भाऊंना माहितीच आहे, सहमत असाल बच्चू भाऊ, की आपल्या राजकारण्यांना साखर कारखाने खूप आवडतात. प्रत्येकाला साखर कारखानाच काढायचा असतं. त्याच्या मागे सगळ्यांना कारणही माहिती आहे. हे एवढे मोठा कॅप्टिव्ह मतदाता तुमच्या हाताशी असतो, मोठा आकडा असतो. त्यात तुम्हाला केंद्राचा राज्याचा पैसा मिळतो. बरं, त्यातही तुम्हाला मिळतो आणि तुम्ही सभासदांना देता असं असतं का? तर असं बिलकुल नसतं. कागदावरचा पैसा आणि खिशात जाणारा पैसा ह्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. आणि त्यामुळे फक्त म्हणायला दुर्दैवी आहे, म्हणजे आत्ता आपण हसतोय पण दुर्दैवी आहे की हे कारखानेसुद्धा म्हणायलाच सहकारी आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण बोलताना म्हणतोच अमुक नेत्याचा कारखाना, तमुक नेत्याचा कारखाना. आपण सहकारी कारखाना नाही म्हणत, तो नेत्याचाच कारखाना असतो आणि त्याची कारणं ही आहेत. तर जेव्हा पाण्याची टंचाई असते, आपण बघितलं आहे की ह्याच मराठवाड्यातल्या लोकांना पाणी मिळो किंवा नको, नेत्यांच्या बिअरच्या कारखान्यांना पाणी मिळालेलं आहे की नाही? बिअरचे कारखाने मराठवाड्यातलेच पाण्याचा तुटवडा असताना सुरू राहिलेले आहेत की नाही? म्हणजे पाणी पुरवायचं असेल तर पाणी, डेअरी, एक्सपोर्ट सगळंच वाढलं आहे. इन्शुरन्समध्ये बऱ्याच त्रुटी होत्या, मला वाटतं तोही बदल घडत आलेला आहे. फार उत्तम झालं आहे असं मी नाही म्हणेन, पण बदललेलं नक्कीच आहे. कृषीचं बजेट वाढलं आहे, सिंचन क्षमता वाढली आहे असं सांगितलं जातं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बदल मला खूप मोठा वाटतो, तो म्हणजे डिजिटलायझेशनचा. ड्रोन, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हळूहळू का होईना शेतीत सुरू झालेला आहे. आणि हा बदल शिकून तो आपल्यापर्यंत आणण्याचं काम आपण स्वतः करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला कोणावर डिपेंडंट राहायची गरज नाही. म्हणून मला हा बदल जास्त मोठा वाटतो. पुढच्या काळात आपल्याला त्याचेही सकारात्मक बदल दिसले पाहिजे आणि आपण ते स्वतः घडवून आणू असा विश्वास आपल्याला असायला पाहिजे. एकच मी सांगेन की आज आपण साहेबरावांना इथं श्रद्धांजली अर्पण करतो, पण मी आशा करते, मी प्रार्थना करते, मी विनंती करते की कुठल्याही शेतकऱ्यानं आत्महत्या करू नये. आपण आपली सकारात्मक दृष्टी सोडायची गरज नाही. पण हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल की शेतकरी आत्महत्या का थांबत नाही? तर याचा कुठेतरी विचार सरकारला करावा लागेल आणि बच्चूभाऊंसारखी लोक सरकारला तो विचार करायला कुठेतरी भाग पाडतात. म्हणजे कांद्याचा भाव वाढला की तुम्ही कमी करणार भाव, गव्हाचे भाव वाढले की जीवनावश्यक कायद्याअंतर्गत तुम्ही ते रोखणार. आता समजा कांदा कोणी खाल्ला नाही, तर कांदा खाल्ला नाही म्हणून अमुक व्यक्ती मेली असं आपण ऐकलं का कधी? कांदा कसं जीवनावश्यक वस्तू होऊ शकतो? विचार केला पाहिजे, सरकारनं सुद्धा विचार केला पाहिजे. 2 पैसे शेतकऱ्याला मिळत असताना त्याला ते पैसे कमावू दिले पाहिजे. तर हे जे पॉलिसीचे काही बदल आहेत, हे बदल आपल्याला अत्यंत गरजेचे आहेत. आपण साठाबंदी करतो आणि मग 10 रुपयात विकला जाऊ शकणारा कांदा हा शेतकऱ्याला 5 रुपयात विकावा लागतो. ही सत्य परिस्थिती आहे. ह्याचाही विचार कुठंतरी व्हायला पाहिजे. खरी साठेबंदी कुठे होत पाहिजे ह्याचा विचार होणं गरजेचं आहे. पण हा विचार हा आपल्याला सगळ्यांना सगळ्या पातळीवर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर
शेतीचं कमी होणारं क्षेत्रफळ, त्याचे होणारे हिस्से, त्यातून निर्माण झालेल्या अडचणी, शेतजमिनींना घेऊन परत एकदा भारतात शेतकरी हिताचा विचार करावा लागणार आहे. सगळ्यांना काही कठोर निर्णय तर घ्यावे लागणार आहे आणि त्या कठोर निर्णयासाठी पहिले तर शेतकऱ्यांना तयार व्हावं लागणार आहे, इन्सिक्युरिटी सोडावी लागणार आहे. त्याचबरोबर या मुद्द्यावरून समजा असा कुठला मुद्दा समोर आलाच तर सगळ्यात मोठी गरजेचे भाग हा आहे की जसं बच्चू भाऊंनी म्हटलं, लोक हे जातीत, धर्मात, पक्षात वाटल्या गेलेले आहे. त्यामुळे किमान अशा विषयावर तरी राजकारण होऊ नये हे महत्त्वाचं राहील. नाहीतर सरकारने अमुक समोर ठेवलं, एखाद्या संघटनेनं अमुक विचार समोर ठेवला, थोडा रिव्होल्युशनरी विचार आहे, क्रांतिकारी विचार आहे, लगेच राजकारण सुरू होणार, कधीच हित साधल्या जाणार नाही. आपली रिॲलिटी बघून रिॲलिटी ॲक्सेप्ट करण्याची ताकदसुद्धा आपल्यामध्ये असायला हवी. कारण शेतमजूर मिळत नाही, ही पण सत्य परिस्थिती आहे. तर सरकारनं हा पण विचार केला पाहिजे पॉलिसी करताना की आपण ग्रामीण अर्थकारणात ज्या पद्धतीनं पैसा ओततोय त्या पद्धतीमुळे काम करणं बंद होतं आहे का? काय उत्तर आहे हे शोधलं पाहिजे ना. त्यामुळे पॉलिसी करून एक हित साधत असताना दुसऱ्याचं हित आपण जपतोय की नाही हे पण बघितलं पाहिजे. त्यामुळे सगळ्या अँगल्सनं निर्णय प्रक्रियेकडे बघणं गरजेचं आहे. स्वामीनाथन आयोगाबद्दल इम्प्लिमेंट करण्याच्या आपण बरंच जवळ गेलो आहे असं सरकार म्हणतं आहे. तसं झालं असेल तर उत्तम आहे, पण मला स्वतःला वाटत नाही, तुम्ही लोक जास्त योग्य सांगू शकाल, की उत्पादन मूल्यावर 50% नफा मोजून आज आपल्याला हमीभाव आहे का, आज आपल्याला किंमत मिळते का? मला वाटत नाही. ती जर मिळाली, नाही मिळत ना, बरोबर, ती जर मिळाली, तसं जर झालं तर मग तर आत्महत्या करण्याचं कारणच उरणार नाही शेतकऱ्याकडे. ही एक गोष्ट सरकारनं खऱ्या अर्थानं जर इम्प्लिमेंट केली तर मला वाटतं खूप मोठा बदल आपल्याकडे होईल. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, मी काही शेतीची एक्सपर्ट नाही. पत्रकार म्हणून वेगवेगळे बीट्स कव्हर करत असताना त्यात राजकारण मी खूप कव्हर केलं, नक्षलवाद खूप कव्हर केला, कधीकधी बच्चू भाऊंसारख्यांचे आंदोलनं कव्हर केले. त्यामुळे माझी मतं ही काही अगदी फुलप्रूफच असतील असं नाही, पण आदरानं मला बोलवलं आणि मला इथे यायचं होतं, भाऊंचा सत्कारही होता. त्यामुळे असं मला वाटलं की कधीतरी इथं यावं. इथे इतक्या वर्षापासून लोकांनी या सहवेदना जपल्या आहेत करपे परिवाराला घेऊन, त्यामुळे मलाही इथे सामील व्हायचं होतं. आपण बोलवलंत, मी येऊ शकले. मी परत एकदा इथे आदरांजली व्यक्त करते आणि धन्यवाद करते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.